गाईस, मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये टमाटरची चटणी दाखवणार आहे बनवून विदर्भाकडली। आता मी याच्यामध्ये मोहऱ्या टाकते। तेल मस्त गरम होऊन गेलेलं आहे, ते आपण टाकून घेते। बघू शकता मस्त कांदे याच्यामध्ये तेलामध्ये मस्त चांगले होऊ द्यायचे थोडा वेळ। बघू शकता आपले कांदे मस्त याच्यामध्ये झालेले आहे। आता मी याच्यामध्ये टमाटर टाकून देते। मिरची पावडर टाकते, पावडर टाकलेले आहे। आता मी याच्यामध्ये मीठ टाकून देते। मीठ तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता, तुम्हाला खारं पाहिजे कसं लागते हळद टाकून द्यायची याच्यामध्ये। पण टमाटरसोबत तिखट मीठ टाकलं ना तर लवकर शिजून जाते आपली चटणी। त्याच्यामध्ये मस्त तिखट मीठ मिक्स करून घेतलेलं आहे। कोथिंबीर म्हणजे सांबार पण मिक्स करून घेते। विदर्भाकडे याला सांबार बोलतात आणि इकडे नाशिक भागामध्ये याला कोथिंबीर बोलतात। सांबार टाकल्यावर मस्त चटणीचा कलर मस्त छान दिसून राहिलेला आहे आणि खाण्यामध्ये पण खूप टेस्टी लागते। नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि एकदा बनवून बघा विदर्भाकडली टमाटरची चटणी। तर आपली टमाटरची चटणी मस्त बनवून रेडी झालेली आहे। आणि तुम्हाला असंच विदर्भाकडली भाज्यांचा रेसिपी बघायचा असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा। चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।